चला नमस्कार. लाडकी बहीण योजना 25वा हप्ता अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक आजचा आठवडा. लाडकी बहीण योजना 2 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर सरकार लाडकी बहिणीला गुड न्यूज देणार आहे. कालच त्या ठिकाणी GR अपेक्षित होतं. लाडक्या बहिणीचा GR आलेला आहे का आणि पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणार आहेत, 1500 येणार आहेत, 2100 येणार आहे की 3000 येणार, अनेक महिलांची कॉल आहे. त्यामुळे ताईंनो काळजी करू नका, पैसे तुमच्या खात्यातच येणार आहेत, याच दिवसामध्ये येणार आहेत. परंतु कधीपर्यंत जमा होणार आहेत, किती येणार आहेत आणि सर 2100 रुपये खरंच येणार आहेत का, सरकार घोषणा करणार आहे का, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करून द्या. लाडकी बहीण योजना 25वा हप्ता बघा, आजपर्यंत जे काय GR सरकारने काढलेत हे 10 तारखेच्या आसपास काढलेले आहेत. काल अपेक्षित होतं की लाडक्या बहीण योजनेचा GR येणं अपेक्षित, पण GR जर आला नाही तर महिलांसाठी चांगली गोष्ट आहे. का बरं? कारण की 2 महिन्याचे पैसे सरकार तुम्हाला तुमच्या खात्यात वितरित करेल. कारण याच महिन्यामध्ये रक्षाबंधन सुद्धा आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या अगोदर सरकार लाडक्या बहिणीला एकंदरीत जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता असे दोन्ही हप्ते तुम्हाला देऊ शकतं. त्याच्यामुळे त्यासोबत 15 ऑगस्ट आहे, सरकारला वाटलं असेल किंवा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला खुशखबर देण्यासंदर्भात 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला पैसे येणं अपेक्षित असताना अजून GR आला नाहीये. तर आज त्या ठिकाणी 11 तारीख आहे. आज उद्या आणि परवा आहे, 3 दिवसात जर GR आला नाही तर लाडक्या बहिणीला एकंदरीत 3000 रुपये तुम्हाला मिळतील. बघूया सविस्तर संपूर्ण जर पाहिलं असेल तर बघा, कालच पहिला पण किती पैसे मिळणार, 1500 की 3000 रुपये आणि त्याच्यासोबत 2100 रुपयाची 15 ऑगस्टच्या दरम्यान घोषणा होऊ शकते का, तर शक्यता आहे. कारण लाडकी बहीण योजना सुरू होऊन 2 वर्ष उलटलेले आहेत. म्हणजे तुमचे 12 आणि 12 24 हप्ते 2 वर्ष पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण झालंय. 2 वर्ष झाल्याच्या नंतर सरकार घोषणा करू शकते की लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये या तारखेपासून देऊ, अशी घोषणा शक्यता आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा महिला बाल कल्याण खाते असतील, त्यातून संपूर्ण त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. आता पैसे तर 1500 किंवा 3000 की 2100 घोषणा या संदर्भामध्ये आणि 15 ऑगस्ट पूर्वी की 17 ऑगस्टला शक्यता आहे. काल GR येणं अपेक्षित असताना GR आलेला नव्हता. मग GR जर आज आला, उद्या आला आणि परवा आला, 3 दिवसामध्ये GR आला तर शक्यता आहे 17 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला एकंदरीत 3000 रुपये मिळू शकतात. आणि जी काय घोषणा आहे ती 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी सरकार करू शकते की लाडक्या बहीण योजनाला, जसं सरकारने आता शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला तसंच आता लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्यासंदर्भात सुद्धा सरकार निर्णय घेऊ शकतं. अपात्र महिलांचं काय आहे, ज्या 92 लाख महिला अपात्र आहेत, तर या महिलांसंदर्भात सुद्धा लवकरच तुमची EKYCच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड असलेल्या ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांना पुन्हा त्या ठिकाणी नव्याने अर्ज करता येईल किंवा EKYCच्या माध्यमातून त्यांना पात्र केलं जाईल. आता 10 ऑगस्ट शासन निर्णय GR, फक्त जुलैचा हप्ता मंजूर. 10 ऑगस्ट हा जो आहे कालचा दिवस, तर जी काय आज बैठक होणार होती, आजच्या बैठकीमध्ये निर्णय केला जाणार आहे 2100 रुपये पैसे 3000 द्यायचे का फक्त जुलैचा द्यायचा आहे. आज बैठक आहे. काल GR येणं अपेक्षित होतं कारण आजपर्यंतचे GR याच तारखेला आलेला आहे. आज किंवा उद्या किंवा परवा म्हणजे 11, 12 आणि 13 तारखेपर्यंत जे GR आला संपूर्ण माहिती मिळेल. आज मंत्रिमंडळाची जी काय बैठक आहे बघा सर, आज केवळ GR आला तर नियमानुसार फक्त एकच हप्ता बँक खात्यात जमा होईल. आज म्हणजे किती, काल 10 तारखेला, परंतु आज 11 तारीख आहे, आज बैठक आहे. त्याच्यानंतर परत आज आला असेल किंवा 11, 12 आणि 13 तारखेपर्यंत GR आला असेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी एक हप्ता मिळू शकतो. त्यांना वाटलं रक्षाबंधन आहे, या महिन्याच्या शेवटी पैसे देण्यापेक्षा मग या महिन्यामध्ये साधारणतः एकंदरीत 17 तारखेपर्यंत किंवा 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट किंवा 20 ऑगस्ट दरम्यान एकंदरीत 2 महिन्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. 11 ऑगस्ट म्हणजे आज मंत्रिमंडळाची बैठक, मुख्यमंत्री आदित्य तटकरे, मुख्यमंत्री प्लस दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, महिला बाल कल्याण खात्याचे मंत्री आदित्य तटकरे असतील, यांची विशेष बैठक आहे. इथे निर्णय झाल्यास जे काय आदेश असतील दुप्पट भेटीची ऑगस्ट हप्ता एकत्र, दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. म्हणजे त्याची बैठक झाल्याच्या नंतर हा निर्णय त्या ठिकाणी असणार आहे. नियमित प्रक्रिया आहे. तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत. फक्त जुलै महिन्याचा हप्ता मिळेल 10 तारखेच्या वर आधारित आहे. म्हणजे काल GR आला नाहीये, शक्यता आहे 13 तारखेपर्यंत GR आला तर त्या ठिकाणी निर्णय होईल. आणि आजच बैठकीमध्ये तुम्हाला किती पैसे द्यायचे, 1500 की 3000 तो निर्णय असेल. जुलै ऑगस्ट दोन्ही हप्ते एकत्र मिळतील. मंत्रिमंडळाच्या विशेष निर्णयावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. आता 10 ते 11 ऑगस्ट GR आणि मंत्रिमंडळाची बैठक निर्णायक दिवस असतील. त्यानंतर 15 ऑगस्ट जे काही माहिती दिली सूत्रांनी त्याच्यानुसार 15 ते 16 ऑगस्ट सुट्ट्यांचा अडथळा आहे.
आणि शनिवार रविवार सुट्ट्यामुळं पैसे जमा होण्यास पर्यायी आणि सुरक्षित दिवस 17 ऑगस्ट आहे. म्हणजे 17 ऑगस्टच्या नंतर तुम्हाला पैसे येऊ शकतात. 28 ऑगस्ट रक्षाबंधन आहे. योजनेचा आणि भेटीचा अंतिम त्या ठिकाणी टप्पा आहे. शक्यता आहे तुम्हाला या 28 ऑगस्ट रक्षाबंधनानिमित्त सरकार लवकरच दोन्ही हप्ते एकत्रित देईल. त्याच्यासोबत ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी जागा निघलेल्या आहेत. अंगणवाडी परिशिका अंगणवाडी सुपरवायझरच्या पगार सुरुवातीलाच 35,000 आहे. त्यामुळे ज्या महिला असतील त्या महिलांनी अजून आपली बॅच जॉईन नाही केली, बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबत लक्षात ठेवा, ओके एक सेकंड, हा बघा, एक 3,000 तुम्हाला मिळतील. कोणासाठी आहे? ज्या महिलांचं BA झालं असेल, ठीक आहे, ज्या महिलांचं BSc झालं असेल, ज्या महिलांचं BCom झालं असेल, किंवा ज्या महिलांचं इंजिनियर डॉक्टर इतर कुठलाही डिग्री झाली असेल, अशा महिलांसाठी जागा सध्या आलेल्या नाहीत. पुढच्या महिन्यात त्याची जाहिरात आहे. आता सध्या ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत, 10 वर्ष जॉब केलाय, त्यांच्यासाठी अंगणवाडी सुपरवायझरचे फॉर्म निघलेत, फॉर्म भरून घ्या. आणि ह्या ज्या महिला आहेत बाकीच्या, यांच्यासाठी आपली बॅच सुरू झालेली आहे. बॅच आजच जॉईन करा. बॅचची फीस 15 ऑगस्ट निमित्त 990 आहे. 15 ऑगस्टच्या नंतर तुमची फीस 2,000 रुपये केली जाणार आहे. ज्या महिला BA झाले, BCom झाले, BSc झाले, किंवा त्या BA BCom आणि BScच्या थर्ड इयरला शिकत आहेत, त्या महिलांसाठी खुशखबर आहे. घरी राहून तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी होऊ शकतात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये अधिकारी होऊ शकतात. त्यासाठी आपली बॅच सुरू झालेली आहे. बॅच जॉईन करायला फीस 990 आहे. तर हा नंबर तुम्हाला दिलेला, या नंबर हा क्लासचा नंबर आहे. याच्यावर फक्त व्हॉट्सअप करायचं आहे. 9552 62 95 63 हा जो नंबर आहे, या नंबरला आपला क्लासचा नंबर आहे. व्हॉट्सअपला हाय करा, सर अंगणवाडी परिशिक्षक किंवा अंगणवाडी सुपरवायझर मला बॅच जॉईन करायची आहे. तुम्हाला ॲपची लिंक पाठवली जाईल. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे. ॲप डाउनलोड करायचं, तिथं अंगणवाडीचं तुम्हाला बॅनर दिसेल, तिथून फीस पे करायची, किंवा आपला हा गुगल पे फोन पे नंबर आहे, याला फीस पे करायची, तुमचा नंबर ऍड केला जाईल. तिथं तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा एकूण 10 टेस्ट सिरीज दिल्या जातात. त्यासोबत तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती शिकवली जाते. आजच बॅच जॉईन करून घ्या. हा नंबर लक्षात ठेवा, हा फक्त क्लासचा नंबर आहे. आणि ज्या महिला आहेत 92 लाख महिला अपात्र झाल्या, त्यांच्या संदर्भात सुद्धा 92 लाख लाडक्या बहिणीला फॉर्म मधील चुकीमुळे योजनेतून बाहेर काढण्यात आलंय. त्यांना सुद्धा लवकर KYC संदर्भामध्ये निर्णय होईल. 11 तारखेला म्हणजे आज जी काय बैठक आहे, त्या बैठक अपात्र अर्जावर चुकीचे फॉर्म अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. आणि मागणी आहे पात्र झालेल्या सर्व महिलांना पुन्हा सामावून घेऊन जे अपात्र आहेत त्यांना त्या ठिकाणी काय करायचंय, पैसे द्यायचे. आता सध्याची रक्कम 1500 आहे. नवीन मागणी तुमची आहे 2100 रुपयाची. 25 हप्ता गेम चेंजर ठरणार आहे, कारण 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत कशाला, या योजनेला. त्याच्यामुळे तुम्हाला आता 2100 रुपये येण्यासंदर्भामध्ये 15 ऑगस्टच्या निमित्त त्या ठिकाणी घोषणा होऊ शकते. आणि त्या संदर्भात आजची महत्त्वाची बैठक सुद्धा आहे. आजच्या बैठकीवर तुम्हाला 3000 मिळतील. 2100 कधीपासून मिळतील ही सगळी माहिती दिली जाणार आहे. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आणि कायद्याच्या पार्श्वभूमीवर हप्त्यामध्ये वाढ करण्याची लाडक्या बहिणीची सरकारकडे आग्रहाची त्या ठिकाणी मागणी आहे. आजची जी बैठक आहे त्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे. तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. आणि लक्षात ठेवा, अंगणवाडी परिशिका नावाचं पद आहे, अंगणवाडी त्या ठिकाणी सुपरवायझर नावाचं पद आहे. ओके, बघा हा पेमेंट किती आहे अंगणवाडी सुपरवायझर. सध्याच्या जागा किती आले, त्याच्या सध्याच्या 272 जागा आलेल्या आहेत. जाहिरात आलेले 272 जागाची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. अंगणवाडी सुपरवायझर सुरुवातीला पेमेंट आहे 35,200 पासून ते 1,02,000 पेमेंट त्या ठिकाणी आहे. ते किती आहे, 35 लाख ते 1 लाख एवढं पेमेंट या अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायला फीस फक्त 990 रुपयामध्ये घरी बसून तुम्ही त्या ठिकाणी अधिकारी होऊ शकतात. 15 ऑगस्ट निमित्तात 990 फीस आहे. नंतर 15 ऑगस्टच्या नंतर 2000 फीस होणार आहे. ज्या महिला BA BCom BSc झाल्या असतील त्यांना बॅच जॉईन करायची असेल आजच बॅच जॉईन करा. नंबर दिला, या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा. ठीक आहे. सर अंगणवाडी सुपरवायझर बॅच जॉईन करायची 9552 62 95 63 हा जो नंबर दिलाय या नंबरला संपर्क करा. गोविंद नवल सर नावाने किंवा श्री अकॅडमी ऍप डाउनलोड करून घ्या. आपलं ऍप आहे त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल. व्हॉट्सअपला हाय करा. कुठली अकॅडमी आहे तर श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे. त्या ऍपहून काय करायचंय, लिंकहून ऍप डाउनलोड करायचंय. त्यात तुम्हाला बॅनर दिसेल अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी प्रवेशिका. ठीक आहे. त्याची फीस दिसेल 990. तिथून फीस भरा किंवा आपला गुगल पे फोन पेचा हा नंबर आहे या नंबरला सेंड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज पेपर मिळतात, संपूर्ण नोट्स मिळतात, संपूर्ण तुम्हाला माहिती मिळते. ठीक आहे.
हा, ज्या महिला असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तुमच्या गावातल्या महिला असतील, मुली असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय किंवा ग्रॅज्युएशन थर्ड इयरला शिकते, त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतोय. हा, कारण घरी राहून तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करू शकता आणि अधिकारी होऊ शकता.